नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. दुसरीकडे विनोदच्या घरी आत्या आणि जान्हवीचे काका सिरियस एक्सप्रेशन घेऊन लिव्हिंग रूममध्ये बसले होते आणि जान्हवी त्यांच्यासमोर बसली होती. ती गोंधळली होती. जान्हवी, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. शेवटी शांतता भंग करत विनोद बोलला. काका, काय बोलायचं होतं? जान्हवीने विचारलं. आत्तापर्यंत तिला एवढं समजलं होतं की मॅटर काहीतरी सिरियस आहे. तुला उद्या माझ्याबरोबर माझ्या बॉसच्या घरी जायचं आहे आणि त्यांची इच्छा अशी आहे की तू त्यांच्याशी लग्न करावं. विनोद सहज बोलला आणि जान्हवी शॉक झाली. ती त्याला ओळखत होती, पण त्याला का तिच्याशी लग्न करायचं आहे? आणि आत्या काका कसे तयार झाले यासाठी? लग्न अचानक असे का काका? जान्हवीने घाबरत विचारलं. तिचे काका कुठं काम करत होते आणि त्यांचा बॉस कोण होता हे तिला माहिती होतं, त्यामुळे ती घाबरली होती. माझ्यामध्ये आणि बॉसमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे आणि जर तू त्यांच्याशी लग्न करायला तयार झाली तर आमच्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काका इकडे तिकडे बघत बोलले. त्यांनी तिला मुद्दाम हे सांगितलं नाही की त्यांच्या बॉसचं त्यांच्यावर कर्ज आहे आणि त्यासाठीच ते तिला थोडक्यात बोलायचं तर विकत होते. पण मीच का आत्या? रुपालीही अजून आहे, जान्हवीने डोळ्यात पाणी आणत विचारले. कारण त्यांनी तुला निवडले, विनोद खोटे बोलला. जरी त्या रात्री त्याने त्याच्या मुलीचं नाव घेतलं असतं तरी त्याच्या बॉसला याचा काही फरक पडला नसता. पण त्याने तिचं नाव घेतलं नाही कारण त्याला स्वतःच्या मुलीला नरकात पाठवायचं नव्हतं. पण आत्या जान्हवी पुढे काही बोललीच नाही. तिला रडायला येत होतं. तिच्यामुळे काकांना काही त्रास होऊ नये असं तिला वाटत होतं. पण तिला आत्ताच लग्नही करायचं नव्हतं. वरून काकांचं बॉस म्हणजे मिस्टर सिंघानिया कसा आहे हे तर सगळ्या जगाला माहिती होतं. त्याच्याबरोबर लग्न म्हणजे किती त्रासदायक गोष्ट होती. आत्याही तिच्या जागेवरून उठली आणि जान्हवीकडे गेली. तशी त्यांना जान्हवी ही रुपालीप्रमाणेच होती, पण आता त्यांच्या नवऱ्याच्या एका चुकीमुळे तिचं आयुष्य खराब होणार होतं. त्यांच्या भावाची शेवटची अमानत होती ती. तिच्याविषयी त्यांनाही वाईट वाटत होतं. त्यांनी जान्हवीला मिठी मारली आणि रडू लागल्या. आय एम सॉरी जान्हवी, पण तुला तर मिस्टर सिंघानिया कसे आहेत माहिती आहेत ना. त्या दोघांमधील प्रॉब्लेम नाही मिटला तर ते काही करू शकतात. आत्या रडत रडत बोलली. आत्या, पण मला भीती वाटत आहे. मी त्यांना नीट ओळखतही नाही. जान्हवी आत्याच्या मिठीत रडत बोलली. ती तर काकांच्या बॉसबरोबर एका छताखाली एकत्र राहण्याचा विचारानेच घाबरली होती. हे बघ, जर त्याने तुला काही केलं किंवा त्रास दिला तर तू मला सांग. मी तुला नंतर त्यांच्याबरोबर नाही राहू देणार. आत्या जान्हवीला दिलासा देत बोलल्या. विनोद काका तर सोफ्यावर बसून दोघींना हताशपणे बघण्याशिवाय काही करू शकत नव्हते. आत्याने जान्हवीला दूर केलं आणि तिचे डोळे पुसले. आपण मिस्टर सिंघानियाच्या विरोधात जाऊ शकत नाही का? आणि त्यांच्याबरोबर लढूही शकत नाही का? मला त्याच्याबरोबर लग्न नाही करायचं, जान्हवीने पुन्हा विचारलं. आत्याने फक्त मान हलवली. त्यांना अजून काही बोलावं ते समजत नव्हतं. हां, आणि आराम कर. उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला मिस्टर सिंघानियाच्या घरी जायचं आहे, आत्या जान्हवीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. पण मला तर कामावरती जायचं आहे आत्या, जान्हवी बोलली. तुझे काका तिथं परवानगी मागतील, तू काळजी करू नको, आत्या म्हणाल्या. आणि जान्हवी हताशपणे तिच्या रूममध्ये गेली. आपल्या भाचीला अशा संकटात टाकत असताना आत्यालाही वाईट वाटत होतं, पण त्या काही करू शकत नव्हत्या. त्या थोड्या वेळानंतर जान्हवीच्या रूममध्ये गेल्या. ती शांत झोपलेली दिसली त्यांना. त्या तिच्या जवळ गेल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मला माफ कर बेटा, तू नक्कीच तुझ्या आत्यावर रागावली असशील आणि हे साहजिकच आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, तिच्या केसांवरून हात फिरवत बोलल्या. सकाळी सूर्य किरण जान्हवीच्या डोळ्यावर पडली तेव्हा तिला जाग आली. पण रोजसारखा उत्साह नव्हता. तिला उठावंही वाटत नव्हतं. पण आता नाईलाज होता. भीती वाटत होती, काय होईल आणि काय नाही म्हणून. इच्छा तर अजिबात नव्हती त्या सायकोबरोबर लग्न करायची. पण तो का तयार झाला लग्नाला आणि त्याला तिच्याशीच का लग्न करायचं आहे हे तिला समजत नव्हतं. संजयच्या चेहऱ्यावरचे ते रागीट भाव ती अजूनही विसरली नव्हती. जान्हवीने तिच्या वाढलेल्या हृदयाची धडधड कमी केली आणि तयार होण्यासाठी निघून गेली. काही वेळातच
विनोदची कार सिंघानिया मेन्शनच्या बाहेर थांबली आणि तो भव्य दिव्य मेन्शन बघून आत्याचं तोंड उघडं पडलं. त्या विसरल्या की त्या आपल्या भाचीला नरकात घेऊन जात आहे. या विपरीत जान्हवीच्या डोळ्यासमोर तो राजवाडा पाहून ती अजिबात आश्चर्यचकित झाली नाही. तिला तर आज जाऊन काय होईल याचीच भीती वाटत होती. आत्या. जान्हवीने आत्याचा हात हातात घेतला आणि आत्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. घाबरू नकोस जान्हवी, आम्ही आहोत ना, आत्या बोलल्या आणि तिच्या हातावर हात ठेवला. ते लगेच कारमधून उतरले आणि मेन्शनमध्ये गेले. मेन्शनमधील नोकरांनी लगेच त्यांचं स्वागत केलं. या ना आतमध्ये, सर तुमची वाट बघत आहे. माझ्या मागे या, एक नोकर त्यांना बोलला आणि आतमध्ये घेऊन गेला. सगळेच लिव्हिंग रूममध्ये पोहोचले. संजय, कुणाल आणि प्रेरणा तिघेही आधीच तिथं त्यांची वाट बघत होते. प्रेरणा तर लहान मुलाप्रमाणे जान्हवीकडे धावत गेली आणि तिच्या गळ्यात पडली. दादा, हीच माझी वहिनी आहे ना? प्रेरणाने वळून संजयला विचारलं. हां, पण तू तिला बसू तरी दे, संजयने थंडपणे उत्तर दिलं. प्रेरणाने मान हलवली आणि तिला आपल्या जवळ बसवलं. जान्हवी खाली मान घालून प्रेरणाजवळ बसली होती. जान्हवीला जरा बरं वाटलं. तिच्या वयाचंही इथं कोणीतरी आहे. तू खूप सुंदर आहेस, प्रेरणाने जान्हवीच्या कानात कुजबुजली. प्रेरणाच्या बोलण्यावर जान्हवी फक्त जबरदस्ती हसली. वहिनी, भाईने काही केलं ना तर तू मला सांग, मी त्याला चांगलंच बघेल. तिचा उदास चेहरा बघून प्रेरणा लगेच बोलली. आज रात्री लग्न अगदी साध्या पद्धतीने होईल, एवढंच सांगायचं होतं. संजय सगळ्यांवर नजर फिरवत थंडपणे बोलला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. जान्हवी तर मान खाली घालून बसली होती. तिला तर आधीही कोणी काही विचारलं नाही आणि आताही. सर, आम्ही तुमच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहोत, विनोदने कोणताही विचार न करता उत्तर दिले. ठीक आहे, मग मी सगळी तयारी करतो आता, मी जातो, कुणाल बोलला आणि निघून गेला. प्रेरणा, तू तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जा. ठीक आहे. खाली मान घालून बसलेल्या जान्हवीकडे बघून संजय म्हणाला. हां ठीक आहे, चला वहिनी, मी तुम्हाला घेऊन जाते. प्रेरणाने जान्हवीचा हात हातात घेतला आणि तिला तिथून घेऊन चालली. लिव्हिंग रूममध्ये फक्त संजय, विनोद आणि आत्या उरले होते. विनोद काय करेल हे पाहण्यासाठी संजय मुद्दाम गप्प बसला, पण परिणाम काहीच झाला नाही. मध्यमवयीन माणूस फक्त गप्प बसला. कदाचित अजूनही घाबरत असेल. विशेषतः संजय किती क्रूर आहे हे लक्षात घेऊन ते बसून आता 15 मिनिटं झाले होते आणि संजय तर मोबाईलवर गेम खेळण्यात बिझी होता. पण आता त्यालाही कंटाळा आला होता. तुम्ही लोक बोलणार नाही तर मी निघून जाईल, संजय विनोदकडे खुनी नजरेने बघत म्हणाला. आम्हाला काही बोलायचे नाही सर, विनोदने घाबरतच उत्तर दिले. मला फक्त माझ्या भाचीला दुःखात बघायचं नाही. मला आशा आहे की तुम्ही तिला त्रास देणार नाही, आत्या संजयच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. हे प्रकरण आता तुमच्या कामाचे नाही, संजयने उत्तर दिले आणि त्या दोघांना तिथंच सोडून निघून गेला. तू असे का बोललीस, विनोदने रागाने विचारले. मला फक्त जान्हवी त्याच्याकडून दुखापत होऊ नये अशी इच्छा आहे. तो खूप क्रूर माणूस आहे, आत्या म्हणाली. हे तिच्यावर अवलंबून आहे. आता आपण घरी जात आहोत. एवढं बोलून विनोद घराबाहेर पडला. जिथे त्याची कार उभी होती ते गेल्यानंतर संजय त्याच्या खोलीत सोफ्यावर बसला. अचानक त्याला त्याच्या घरी आलेली जान्हवी आठवली आणि तो तिथून तडक गेस्ट रूममध्ये गेला. क्लिक. दोघीजणी आतमध्ये काहीतरी सिरियस बोलत होत्या की संजयने दरवाजा उघडला आणि दोघी शांत झाल्या. दरवाजाकडे पाहू लागल्या. जान्हवी तर त्याला पाहून घाबरली. प्रेरणा, तू जरा वेळ बाहेर जाशील का? मला तिच्याशी बोलायचं थोडं, संजय हळुवारपणे म्हणाला. प्रेरणाला वाटलं त्यांना काहीतरी प्रायव्हसी हवी असेल, म्हणून तीही मान खाली हलवून बाहेर निघून गेली. त्या रूममध्ये आता फक्त दोघेच होते. संजय पुढे झाला आणि जान्हवीच्या सोफ्यावर बसली होती तिथंच अंतर ठेवून बसला. हे बघ, मी जरी तुला 1 बिलियनला विकत घेतलं असलं तरी मला कोणत्याही नोकराची सध्या तरी गरज नाही आहे, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप आहे, संजय थंडपणे बोलला. मी तुला सांगत आहे की तू इथं का आहेस. जेव्हा जेव्हा प्रेरणा इथं असेल तेव्हा आपल्याला तिच्यासमोर लवीडवी कपल बनून राहायचं आहे. प्रेरणा इथं फक्त 6 महिन्यातून एकदा येते, तर तुला तेव्हाच हा ड्रामा करायचा आहे आणि बरेच दिवस मला तुझं तोंडही दाखवायचं नाही, संजय बोलला आणि जान्हवी त्याच्याकडे शॉकने बघू लागली.
हा माणूस नक्की काय बोलत आहे हे तिला समजत नव्हतं. तुला काय म्हणायचं? मला 1 बिलियनला विकत घेतलं? माझ्या काकांनी तसं काही बोलले नाही. ते बोलले की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे कारण काकांनी काही प्रॉब्लेम केला आहे. जान्हवी हिंमत करून बोलली, हो, तुझ्या काकांना माझ्यासोबत प्रॉब्लेम क्रिएट केला आहे. माझे 1 बिलियन पैसे वापरून. संजयने उत्तर दिले. म्हणजे काका खोटं बोलले माझ्याशी? पण का? त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं? जान्हवीला आता खूप वाईट वाटत होतं. तिचे काका तिच्याबरोबर असं का वागू शकते? त्याचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी तिला विकलं होतं. पण मीच का? काकांना पण मुलगी आहे. जान्हवी अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत बोलली, मला ते काही माहिती नाही. त्याने फक्त सांगितलं की त्याला एक भाची आहे आणि मला आता प्रश्न विचारणं बंद कर. मला तुझ्यासारख्या मुलीमध्ये असंही काही इंटरेस्ट नाही आहे, संजय रूपपणे म्हणाला. आणि जान्हवी अजूनच रडू लागली. तिचे काका तिच्याबरोबर असं काही करतील तिला असं वाटलंच नव्हतं. ती तर तिच्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून लग्नासाठी तयार झाली. पण इथं तर तिला विकलं गेलं होतं. विचार करूनच तिला अजून रडू येत होतं. चुप राहा, मी तुला रडायला सांगितलं नाही. संजय पुन्हा बोलला, माझा काय दोष आहे? मीच काय या घरात राहणार? मला तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करायचं नाही. जान्हवी रागाने ओरडली. तिने तर काही केलंच नव्हतं, तर का तिला शिक्षा? पण तिचा वाढलेला आवाज ऐकून संजयचा राग अनावर आला. एक थप्पड जान्हवीच्या गोऱ्या गालावर पडला आणि क्षणात तिचा गोरा गाल लाल झाला. तिला समजायला वेळ लागला, पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवू लागल्या तेव्हा तिला समजलं की पुढच्या माणसाने तिच्यावर हात उचलला आहे. तू गोंधळ घालण्याची हिंमत केलीस तर तुझा जीव धोक्यात घालण्यासाठी तयार राहा. संजयने जान्हवीला धमकवायला सुरुवात केली. जान्हवी तिच्या गालावर हात ठेवून रडू लागली. ती तिचं दुःख व्यक्त करू शकत नव्हती. किती दुर्दैव तिचं. मी जे सांगेल ते ऐकायचं, नंतर असा ड्रामा चालू केलंस तर बघ. संजय तिचा चेहरा आपल्या एका हातात पकडत बोलला आणि तिला बेडवर फेकून तिथून निघून गेला. तो थेट तिथून त्याच्या रूममध्ये गेला. त्याच्या केसातून हात फिरवत त्याने स्वतःला शांत केलं. मूर्ख आहे का ती मुलगी? मी जे बोलत आहे ते करण्यात काय प्रॉब्लेम आहे काय माहिती? संजय विचार करत होता. त्याने त्याचे डोळे मिटले. त्याला फक्त त्याच्यासाठी महत्त्वाचे नसलेले विचार दूर करण्यासाठी डोळे बंद करायचे होते. टोक टोक टोक. प्रेरणा थोडा वेळ नंतर गेस्ट रूममध्ये आली. जान्हवी तिथंच एका दिशेला एकटक बघत बसली होती. प्रेरणा तिच्या जवळ गेली. वहिनी, चला ना, आपण लिव्हिंग रूममध्ये बसू. प्रेरणा जान्हवीला बोलली. नाही, नको, मला थोडा वेळ इथंच राहायचं आहे. जान्हवी हळू आवाजात बोलली. तिला त्या मॉन्स्टरसमोर जायचं नव्हतं. न जाणे कधी त्याच्यातील राक्षस जागा होईल. मग आपण माझ्या खोलीत जाऊया, ठीक आहे? प्रेरणाने तिला पुन्हा विचारले. ती आल्यापासून प्रेरणाला तिला सोफच वाटत नव्हतं. तिला एक मैत्रीण तर हवी होती जी जान्हवीच्या येण्याने मिळाली होती. पण जान्हवी काहीच बोलली नाही. प्रेरणाने तिच्या चेहऱ्यावर नीट बघितलं. लाल झाला होता गाल. तुझा चेहरा असा लाल का आहे? प्रेरणाने जान्हवीचा चेहरा तपासत विचारले. काही नाही, ते असंच काहीतरी लागलं असेल. जान्हवीने तिला सांगणं टाळलं. उगाच अजून काही वाढून बसेल म्हणून. नक्कीच हे भाईचं काम आहे, बरोबर? चल वहिनी, माझ्याबरोबर ये. प्रेरणाने जान्हवीचा हात धरला आणि तिला संजयच्या खोलीत नेले. संजय दरवाजा लॉक करत नव्हता, कारण त्याला माहिती होतं प्रेरणा कधीही त्याच्या रूममध्ये येते. त्याच्या रूममध्ये गेल्या तर तो झोपला होता. प्रेरणा लगेच त्याच्या जवळ गेली. भाई, वेकअप. प्रेरणा त्याला हलवून जाग करू लागली. काय झालं प्रेरणा? संजय झोपेतून उठत बोलला. तू वहिनीवर हात उचललास? प्रेरणाने त्याला विचारलं. मी तिला नाही मारलं. संजय बेफिकीरपणे बेडवर बसत बोलला. जान्हवी, सांग ना, तुला मारलं आहे का? संजय जान्हवीकडे रागात बघत बोलला. मी तिला आधीच सांगितलं होतं, तू काही नाही केलं. तिने विश्वास नाही ठेवला. जान्हवी खाली मान घालून बोलली. प्रेरणाने जान्हवीच्या हाताला पकडून तिला संजयसमोर बसवलं आणि बोलली. तिच्या गालाला बघ, लाल झाला आहे आणि जर तू काही नाही केलं तर आता या जखमेवर काहीतरी लाव. वहिनी, मी तुला घेण्यासाठी येते. एवढं बोलून प्रेरणाने संजयच्या हातामध्ये क्रीम दिली आणि रूममधून निघून गेली. कथा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.